नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील खैरी शिवार परिसरात घनदाट जंगलात सडलेल्या अवस्थेत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। सुमारे 45 वर्ष वयाच्या या इसमाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या खैरी शिवारातील जंगल परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास सांडपाण्याच्या जवळ एका इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती डायल 112 वरून पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर आणि पोलीस उपायुक्त डॉक्टर निखिल पखाले यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला। प्राथमिक तपासात मृतदेह 4 ते 5 दिवसांपूर्वीचा असल्याचं समोर आलं असून तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता। तपासादरम्यान पोलिसांनी मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या। ओळख पटू नये यासाठी चेहऱ्यावर ठेचून मारहाण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। याशिवाय मृताच्या पोटावर धारदार शस्त्रानं वार केल्याच्या जखमा देखील आढळून आल्या आहेत। या जखमांवरून ही हत्या असल्याचं स्पष्ट होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं। घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना जवळच दारूच्या बॉटल्स, सिगारेटचे पाकिट, चपला तसेच रक्ताचे डाग आढळून आले। त्यामुळे या ठिकाणी आधी काही जणांमध्ये बसून मद्यपान झालं असावं आणि त्यानंतर भांडण होऊन ही हत्या घडली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, जन्मत न्यूज, नागपूर। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।